आज मी ही रानातून भाजी आणली आहे. आता तशी ह्याच्यात सगळी मिक्सच आहे, पण मला आज गाजराची भाजी करायची. ही अशी गाजरं आहेत बघा. आता यातली मला सगळी निवडून गाजरं बाजूला काढायला पाहिजे, कारण रानातून आणलेली गाजराची आहे, ह्याच्यात मेथीची आहे, करडीची आहे, पण मला आज गाजराची करायची. त्यामुळे मी गाजराची भाजी निवडून काढते बाजूला. मी आता मला गाजराची भाजी एवढी मी निवडून काढली. आता हे बाजूला ठेवते, कारण मला एवढीच करायची आहे भाजी. मी यातली गाजरं तेवढी बाजूला काढते, कारण गाजरं घातली की भाजी गोड होते, जास्तच गोड होते. आणि आता ही भाजी मला आता माझी भाजी चिरून झालेली आहे. आता ही स्वच्छ 2-3 वेळा धुवायची, कारण ह्याच्यात थोडी मातकटपणा जास्त असतो, माती असते ना, त्यामुळं 2-3 वेळा धुवायची. ही माझी भाजी आता धुवून झाली आहे. थोडा वेळ पाणी नितळेपर्यंत ती अशी बाजूलाच ठेवायची. आता मी याच्यात थोडीशी मटकीची डाळ भिजत घातली आणि दोन हे लसूण घेतलंय आणि 2-3 मिरच्या घेतल्यात, कारण आता मला पाणी नितळले की भाजी फोडणीला टाकायची. आता माझ्या भाजीतलं पाणी पूर्ण नितळलेलं आहे. आता मी गॅस पेटवून कढई ठेवते. तेल गरम होईपर्यंत मी मिरच्या आणि लसूण चिरून घेते. आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात मी आधी मिरची टाकते. लसूण, तर लसूण मिरची थोडी भाजलेली आहे. आता मी भाजी टाकते. आता ही भिजवलेली डाळ, त्या डाळीतलं पाणी मी काढलेलं आहे का, कारण पाणी मग भाजीला सुटतं ना जास्त म्हणून. चवीनुसार मीठ. आता हे हलवून झाकून ठेवायची, कारण त्याला शिजायला थोडा वेळ लागतो, आणि गॅस बारीक करायचा. बारीक वरतीच चांगली भाजी शिजते. त्याला मध्येच एकदा हलवून बघायची, कारण याला जरा वेळ लागतो शिजायला. अजून याच्यात पाणी आहे थोडं, ते पाणी पूर्ण सुकलं पाहिजे. अजून थोडा वेळ शिजू. आता ही भाजी परफेक्ट झालेली आहे.
आणि ही मुलांना हे आता ताटाला लावू शकता. आणि ही भाजी ओळखत सुद्धा नाही कशाची आहे. आणि लहान मुलांना देऊ शकता, कारण ह्याच्यात डोळ्यांसाठी लहान मुलांना वगैरे खूप चांगलं आहे. आणि आत्ताची मुले पालेभाज्या खात नाहीत, तर त्यांना त्याचे पराठे सुद्धा बनवून देऊ शकता. आता ही भाजी झालेली आहे बघा. आता आपण गॅस बंद करू.